नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. काय बनवून देते काहीतरी टिफिनला? खिचडी. कमेंट्स करायला लागलेत आपले सबस्क्रायबर, किती दिवस खिचडीच खातात म्हणे तुम्ही. हां, थोडं मोठ्याने बोल ना काहीतरी. खिचडीच खाणार. तेच मला ते काल आपण एक व्हिडिओ अपलोड केला ना, तर त्याच्यावरती कमेंट्स केली. अरे यार, ते कमेंट्स त्यांचं नाव काय आहे, जाऊ द्या, नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यांचं नक्की नाव घेतो. तर त्यांनी कमेंट्स केले की जॉबविषयी जरा माहिती सांगा म्हणे, की जॉबविषयी जर वेकन्सी वगैरे निघतात ना, तर त्याच्याबद्दल सांगा. पण ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का सर, म्हणजे मी जॉबबद्दल का नाही सांगत, कारण की ना याच्या आधी मी म्हणजे बऱ्याच जणांना जॉबला लावलं आहे. पण जेव्हापासून यूट्यूब चॅनल चालू केला ना, तेव्हा मी 1-2 वेळा सांगितलं. आणि बरेच म्हणजे रिझ्यूम वगैरे आले होते मला. त्याच्यानंतर मी रिझ्यूम वगैरे त्या कोलगेट कंपनीला म्हणा, सन फार्मा म्हणा, ग्लॅनमार्क, म्हणजे अशा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मी ते रिझ्यूम पाठवलेत. पण त्यांचं काही सिलेक्शन झालं नाही. मग त्याच्यानंतर मला पण वाईट वाटलं की यार, म्हटलं मी ऑनलाईन जे रिझ्यूम मागवतो, जे यूट्यूबला सांगतो की ते वेकन्सी निघाली आहे फार्मा कंपनीमध्ये, आणि ते माझे जे सबस्क्रायबर आहेत ते मला रिझ्यूम पाठवतात. त्याच्यानंतर मी त्या कंपनीमध्ये पाठवतो. जर सिलेक्शन नाही झालं तर मला वाईट वाटतं की यार, आपण जे रिझ्यूम पाठवतो ते सिलेक्ट नाही होत. त्यासाठी मी ते आता वेकन्सीचं सोडून दिलं. वेकन्सी असतात हां, माझ्याकडे वेकन्सी असतात. बरेच माझे जे म्हणजे मोठमोठ्या कंपनीमध्ये बरेच मित्रपरिवार आहेत ना, ज्यांचं MSc झालं आहे, MTech झालं आहे, कोण फार्मा कंपनीमध्ये जॉबला आहेत, कोण फूड इंडस्ट्रीमध्ये जॉबला आहेत, पुण्या साईडला म्हणा किंवा मुंबई साईडला म्हणा, बरेच मित्र आहेत माझे. कोण आपले याला आहेत, काय बोलतात ते, पार्लेजी बिस्किट आहेत, तिथं आहेत, म्हणजे बऱ्याच ठिकाणी आहेत. पण एवढं आहे, मी आता ते ऑनलाईन सांगायचं बंद केलं आहे की उगीच नको, सिलेक्शन नाही होत जर मी रिझ्यूम पाठवून, तर कशाला उगीच. त्यासाठी मी ते जॉबचं बंद करून दिलं. ठीक आहे, जर वेकन्सी वगैरे निघत जातील तर तसं म्हणजे कधीतरी सांगत जाईल. पण सहसा मी आता म्हणजे आपल्या चॅनलवरती काही जॉबबद्दल मी काय सांगणार नाही. जर ऑफलाईन वगैरे काही असतील ना, जर मित्रपरिवार, त्यांना नक्की सांगत जाईल मी जॉबबद्दल. वेकन्सी तर काय येतच राहतात, तसं काही नाही. आता माझ्या ऑफिसमध्ये पण सध्या आहेत वेकन्सी वगैरे आहेत तिथं. पण कसं आहे, मी आता मी माझा मेल ID देणार, तुम्ही परत रिझ्यूम शेअर करणार, आणि परत तुम्ही मला विचारत राहणार, काय झालं भूषण दादा, काय झालं. म्हणजे मला पण वाईट वाटतं त्या गोष्टींचं, म्हणून मी ते रिझ्यूम वगैरे द्यायचं बंद केलं आहे. बाकी काही नाही. बघू आता, परत अजून जास्त वेकन्सी वगैरे निघतील ना, त्याच्यावरती लागल्यास व्हिडिओ बनवणार परत एकदा. हे फक्त खिचडीच बनवून देते. अजून काय, अंडे आहेत का? नाही येत. मग अंडा आमलेट बनाई देते ना. अरे घरात कोंबडी काहीतरी तुडा सगळे असं बांधण्याच्या मूडमध्येच का राहते. मग अरे मग सांगू शकते ना. अरे हो, दुकानात जायला लागतं, पण सांगू शकते ना. आता मग सांगितलं ना, नाहीये. असं सांगायचं ना, नाहीये. मग कोंबडी बसवायला लागेल का? मग घरात कोंबडी आहे का? मग मग घरात कोंबडी आहे का? मग हे काय भांडण करायला सुरुवात करते ना तू. अरे भांडण नाही करत. सकाळी सकाळी कसं देवाचं नाव घ्यायचं, हा, भूषणचं नाव घ्यायचं. अच्छा ठीक आहे, चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय, करा काहीतरी. ते बघा तिथं मस्त खिचडी बनते आपली. इथं खिचडी रेडी होते. बरेच जण कमेंट्स पण करणार आहेत. मला 100% माहिती आहे की खिचडी चालू देतात तुम्ही. याच्या आधी पण बरेच तेच अंगायला लागतं खिचडीच. ठीक आहे, चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.